करूया. हार्टली वेलकम इंटरनॅशनल वेलनेस कोच मिसेस ज्योत्सना पाटील मॅडम फ्रॉम सटाणा. येस मॅडम, नमस्ते, गुड मॉर्निंग. येस, गुड मॉर्निंग सर. थँक्यू. वेलकम मॅडम. थँक्यू सो मच. आदरणीय सोमनाथ शिल्लार सर. क्लॅपिंग करायचे सरांसाठी. खूप छान असं मोटिवेट केलं सरांनी वर्कआउटसाठी त्यांना सगळ्यांनाच. त्याबद्दल सर थँक्यू सो मच. आणि आदरणीय पूनम खरे मॅडम यांनी जी घामाची आंघोळ करून घेतली, अनबिलिव्हेबल अशी एनर्जी होती त्यांची. खूपच सगळ्यांची घामाची आंघोळ मी तर बघू शकते. सर्वजण घाम पुसत आहे, फक्त तो टिपून घ्या म्हणजे तुम्हाला चेहऱ्यावर रॅश येणार नाही. येस, चला, आजचा विषय आहे हार्मोनल चेंजेस. हा झाला माझा विषयाचा भाग. परंतु आपल्याला कंप्लीट करायचा आहे 100% आपला रोल, कारण फक्त 20% रोल आपला पूर्ण झालेला आहे याच्या मार्फत, वर्कआउट मार्फत. पण आता 80% जो आपला रोल आहे तो आपला सकस संतुलित आहाराचा, जो पूर्ण करून घेणार आहे आपण. तर सगळ्यांनी आपला फ्लेवर जोरात सांगायचा. मी माझा बनवला आहे रोज खीर फ्लेवर. गुड मॉर्निंग मॅडम. कुल्फी फ्लेवर, मँगो फ्लेवर. गुड मॉर्निंग. येस, अमेझिंग असे फ्लेवर होते. रोज खीर तर माझा नेहमीचा फेवरेट आहे, ऑल टाइम फेवरेट. त्यानंतर बघा 314 डिव्हाइसेस आहे. सर्वांनी बसायचं आहे थोड्या वेळासाठी. आपला विषय खूप महत्वाचा आहे, कारण हार्मोन्स तुम्ही आता बघितलं असेल, ऐकलं असेल. आदरणीय पूनम मॅडमनी पण त्यांचा अनुभव शेअर करताना हेच सांगितलं की माझ्यामध्ये हार्मोनलचा इम्बॅलन्स झालेला होता. इम्बॅलन्स होणं म्हणजे नक्की काय? त्या म्हटल्या की माझ्या स्किनला सुपर रिझल्ट आला, त्यांची एनर्जी लेवल वाढली. मग हे नक्की काय असतं? हार्मोन्स चेंज होतात म्हणजे नक्की काय होतं? हार्मोन्स म्हणजे काय? हार्मोनचं काम काय असतं? ते जर बदल झाला, त्याच्यात चेंजेस झाले, तर नक्की काय असे आपल्या शरीरात बदल होतात? कारण आपल्या शरीरात काही घडलं त्याचा परिणाम कुठे असतो? आपल्या शरीरावर असतो. आणि मग तो बदल झाल्यामुळे आपल्यामध्ये काय काय गोष्टी घडतात, त्याचे लक्षणं काय, कारण काय, त्याचे उपाय काय. मग पूनम मॅडमांमध्ये जर हार्मोनलचा इम्बॅलन्स झालेला होता, मग पूनम मॅडमांनी त्यासाठी काय काय केलं, तर ते आपण आजच्या या प्राईम टाइम मार्फत समजून घेणार आहे. तर आजचा प्राईम टाइमचा विषय आहे हार्मोनल चेंज. माझं नाव ज्योत्सना पाटील, सटाणा येथून आज आपल्या सर्वांशी मी संवाद साधत आहे. बघा, हार्मोनल चेंज त्या विषयाच्या नावामध्ये सगळं आहे. हार्मोनल मध्ये झालेला बदल म्हणजे हार्मोनल चेंज. म्हणजे हार्मोनच्या पातळीत होणारे जे काही बदल असतात शरीरामध्ये प्रत्येक. आता तुम्ही मी जर विचारलं की कुणाकुणामध्ये हार्मोन्स आहे बरं, तर सगळ्यांमध्ये आहे. कुणाला असं वाटलं अरे माझ्यात तर असं काही आजार नाहीये, तर हार्मोन्स असणं नसणं हा काही आजार नाहीये. कारण का प्रत्येक व्यक्तीमध्ये, प्रत्येक ह्युमन बॉडीमध्ये, मग ते स्त्री असो, पुरुष असो, लहान मुलं असो, मोठं मुलं असो, सगळ्यांमध्ये हार्मोन्स आपले असतात. ते एक संप्रेरक असतं किंवा रसायन असतं. मग त्या प्रत्येक व्यक्तीच्या शरीरात जर हार्मोन्स आहे तर त्याची काळजी किंवा त्याच्यात बदल होऊ नये, चुकीचे बदल होऊ नये, यासाठी काय काळजी घेतली पाहिजे हेच आपण आपल्या आजच्या प्राईम टाइम मधून घेणार आहोत. तर हार्मोन्सला शुद्ध मराठीत किंवा शास्त्रीय त्याचा शब्द आहे संप्रेरक. हा शब्द तर सगळ्यांनी विज्ञानात ऐकलेला असेल. मे बी हार्मोन्स आपण आता ऐकायला लागलो, पण आपण लहानपणी बघा संप्रेरक स्रवत असतात शरीरामध्ये कंटिन्यू. त्यांचं कार्य चालू असतं. विविध प्रकारच्या अवयवांना आणि ऊतींना संवाद साधणारे एक माध्यम म्हणून हे हार्मोन्स किंवा संप्रेरक कार्य करत असतात. सर, माझा आवाज येतोय ना? येतोय मॅडम. येस मॅडम, येस येस, प्रॉपर येतो. तर बघा, संप्रेरक म्हणजे शरीरातील प्रमुख क्रिया नियमित करणारे रसायन किंवा केमिकल्स असे असतात. तर शरीरामध्ये नळी वाटे तयार ते होतात आणि नळी वाटे ते आपल्या प्रत्येक अवयवामार्फत ते सोडले जातात. म्हणजे संप्रेरक हे अवयव आणि ऊती म्हणजे पेशी यांना संपर्क करणारे ते प्रमुख असं काय आहे, एक साधन आहे. आणि संप्रेरक जसे वापरले जातात बरोबर, तर त्याप्रमाणे त्याची भरपाई थायरॉइड ही सुद्धा एक हार्मोन्स आहे. थायरॉइडचं बघा खूप छान छान असं इथे लोकांचे अनुभव. आदरणीय नंदिनी नाके मॅडमना तो जो कॅन्सर होता म्हणजे पूर्वी, तर त्याचं देखील कारण थायरॉइड जे आहे हार्मोन्स, त्याच्यामध्ये जो बदल झालेला होता त्यामुळे होतं. म्हणजे थायरॉइड किंवा इतर ज्या ग्रंथी असतात त्यांच्यावर याचा परिणाम होत असतो. म्हणजे संप्रेरक काय काम करतात बघा, पचन म्हणजे कशाची संदर्भ असतो त्याचा, पचन, चयापचय, श्वसन, संवेदनांची जाणीव, झोप, मलविसर्जन, स्तनपान, तणाव, व्यक्तीची वाढ आणि विकास, हालचाल, पुनरुत्पादन,
भाव आणि भावना या सर्वांवर संप्रेरकांचा म्हणजे अंमल असतो किंवा वर्चस्व असतं. म्हणजे संप्रेरक बघा किती महत्वाचं काम करतात. ह्या ज्या गोष्टी आहे म्हणजे बघा व्यक्तीच्या पूर्ण आयुष्यामध्ये वाढ आणि विकास, त्याचे स्तनपान महिलांच्या बाबतीत, गर्भधारणा पुरुषांच्या बाबतीत, पण आता मग हार्मोन चेंजेस फक्त स्त्रियांच्या बाबतीत होतात का? तर नव्हे, पुरुषांमध्ये देखील हार्मोनल चेंजेस होत असतात. म्हणजे ते मी पुढे डिटेलमध्ये सांगणार आहे, पण आधी हार्मोनचं काम काय, आपल्या कशावर ते परिणाम होत असतात, तर ते तर बघा जेव्हा थायरॉइड सारख्या आजारांवर मात इथं केली जाते आपल्या सकस संतुलित आहारामार्फत, कोचच्या मार्गदर्शन किंवा जे स्पेशल काही फील्ड कोचने सुचवलेलं असतं की तुमच्या हार्मोनचा बॅलन्स जर झाला नाही किंवा इम्बॅलन्स झाला तर त्यासाठी काय तुम्ही घेतलं पाहिजे हे तुमचे कोच जेव्हा तुम्हाला सांगतात, तुम्ही जेव्हा ते इम्प्लिमेंट करतात, नक्कीच तुमच्या आरोग्यामध्ये पूनम मॅडमांसारखा, नंदिनी मॅडमांसारखा, माझ्यासारखा बदल नक्कीच होत असतो. त्यामुळे आपल्या कोचचं मार्गदर्शन आपण घेणं खूप आवश्यक असतं. बघा मग हार्मोनल चेंज, मग जेव्हा या हार्मोन्स मध्ये बदल होतात, चेंज होतात, तर त्याला म्हटलं जातं हार्मोनल चेंज. आणि हार्मोनल चेंज झाला की होत असतं आपल्या शरीरामध्ये हार्मोनचा इम्बॅलन्स. बघा एकमेकाशी रिलेटेड आहेत हे शब्द. हार्मोन्स म्हणजे काय कळलं, हार्मोन मध्ये चेंजेस कसे होतात कळलं, आणि हार्मोन्स मध्ये चेंज झाल्यानंतर काय होतं, तर काय होतं, इम्बॅलन्स होतं. म्हणजे काय, असंतुलन होतं. हार्मोनचं काय होतं, असंतुलन होतं. मग त्याला म्हटलं जातं हार्मोनल इम्बॅलन्स. जो पूनम मॅडमांनी आपल्या अनुभवामध्ये सांगितला की माझ्या शरीरामध्ये हार्मोनचा इम्बॅलन्स झाल्यामुळे माझी स्किन खराब झाली होती. मग त्या कारणांमध्ये, लक्षणांमध्ये मी ते पुढे तुम्हाला सांगणार आहे. बघा मग निरोगी जीवनशैलीसाठी निरोगी शरीर आणि निरोगी मन दोन्ही आवश्यक असतं. बघा आपण निरोगी जीवनशैली तर अवलंबिलेली आहेच, आणि निरोगी मन देखील जर तुमचं असेल, मग निरोगी मन कसं असतं, तर तुमच्या शरीरामध्ये हार्मोन्स कसे कार्य करतात त्यानुसार तुमचं मन काय होतं, रिॲक्ट होत असतं. यासाठी प्रत्येक व्यक्तीने चांगला आहार सेवन करणे, नियमित व्यायाम करणे, तणावाचं व्यवस्थापन करणे, या सगळ्या गोष्टी खूप आवश्यक. कारण जीवनशैलीत बदल झाला ना, आपल्या थोडाही बदल झाला, चुकीची जीवनशैली अडॉप्ट केली तुम्ही की तुमच्या हार्मोन्स मध्ये काय होत असतात, चेंजेस होत असतात. हॅपी टू हेल्प मध्ये पण तुम्ही बघता की जीवनशैलीमध्ये जर बदल झाले तर आपल्यामध्ये हार्मोनचा काय होत असतो, इम्बॅलन्स होत असतो. तसेच त्याच्या विविध मार्गांनी आपल्या आरोग्यावर काय होत असतो, परिणाम होत असतो. मग हार्मोनल चेंज मी सांगितलं की महिलांमध्येच केवळ असतात का, नाही, पुरुषांमध्ये असतात. पण आपण का नेहमी महिलांवरच जास्त बोललं जातं का, कारण एक विशिष्ट अशी गोष्ट महिलांमध्ये जास्त आहे की जी थोड्या ज्या वेगळ्या अंतस्रावी, बघा प्रत्येक शरीरामध्ये अंतस्रावी ग्रंथी असा ग्लँड्स असतात, त्या अंतस्रावी प्रणालीच्या काही जास्तीच्या उपस्थितीमुळे स्त्रियांमध्ये हार्मोनचा इम्बॅलन्स जास्त होतो. हे लक्षात घ्या, महिलांमध्ये पुरुषांपेक्षा का जास्त होतं, कारण का काही अंतरस्रावी प्रणालीच्या त्यांची जी उपस्थिती म्हणजे शरीरामध्ये काही अशी ठेवणच आहे. कारण स्त्रीची शारीरिक रचना थोडीशी वेगळी आहे, कारण का ती पुनर्निर्मितीचं कार्य करते, तिचं मासिक सर्कल नेहमी चालू असतं. या सगळ्या गोष्टींमुळे तिच्यामध्ये हार्मोनचा इम्बॅलन्स काय होत असतो, इन द कंपॅरिझन ऑफ पुरुषांपेक्षा जास्त होत असतो. हा एवढाच एक फक्त थोडा फरक आहे, नाही तर दोघांमध्ये हार्मोनल चेंज होत असतात. बघा हार्मोन्स आपल्या शरीरात केमिकल मेसेंजर, आपण बघा बऱ्याचदा असं पिक्चर मध्ये ऐकलं, त्याच्या डोक्यात केमिकल लोचा झालेला आहे असं म्हणताय, ती टपोरी भाषेत किंवा पिक्चरच्या भाषेत आपण ऐकलेलं असं. मग केमिकल लोचा म्हणजे काय, कारण आपल्या शरीरामध्ये देखील केमिकल्स आहेत, म्हणजे हार्मोन्स आहे काय केमिकल मेसेंजर म्हणून ते आपल्या शरीरामध्ये कार्य करतात, जे भूक, वजन, मूड स्विंग मूड स्विंग होणं म्हणजे मूड चेंज होणं, अचानक मूड बदलणं, पिरियड सायकल, ओव्ह्युलेशन, फलित नसलेल्या अंड्यांचं संरक्षण, आणि गर्भधारणेसाठी स्त्रीचं शरीर, बघा हार्मोन्स किती महत्वाचं काम करतात. गर्भधारणेसाठी स्त्रीचं शरीर तयार करण्याचं सगळ्यात महत्वाचं काम हार्मोन्स करत असतात. तीच भूमिका सगळ्यात महत्वाची असते. हार्मोनल चेंज आपल्या मग आपल्याला वाटतं मग झालं तर झालं हार्मोनल चेंज, काय होतं त्याच्याने, तर नाही. हार्मोनल चेंज जर तुमच्या शरीरामध्ये खूप जास्त किंवा खूप कमी झाले तर ते तुमच्या शारीरिक कार्यांमध्ये व्यत्यय आणतात. म्हणजे तुमच्या शरीराची अगदी तब्येत बिघडण्यापासून तर तुमच्या वागण्याच्या तरेवाईक, आपण म्हणतो की एखादी व्यक्ती अचानक तरेवाईक वागते, आताच आनंदी होती लगेच दुःखी होते, आता हसत होती तर लगेच रडायला लागते, म्हणजे काय वागण्याच्या तरेवाईक जो पणा असतो तर तो असतो तुमच्या शरीरामध्ये झालेला हार्मोनचा चेंज. मग स्त्रीच्या सुद्धा बघा, स्त्रीच्या शरीरावर काय परिणाम करतं हार्मोनल चेंजेस, काय करतं, स्त्रीच्या शारीरिक, मानसिक आणि भावनिक आरोग्यावर देखील या हार्मोन चेंजचा फरक होत असतो. बरोबर. आता उदाहरण द्यायचं जर झालं की परिस्थितीनुसार हे हार्मोन्स कसं बदल करतात,
म्हणजे एक उदाहरण देते फक्त की प्रोलॅक्टिन नावाचा जो हार्मोन आहे बघा, हार्मोनचे खूप नावं आहेत, वेगवेगळे आहेत, ते आता आपल्याला एवढ्या किचकट गोष्टींमध्ये जायचं नाही, पण एक उदाहरण दाखल देते मी की प्रोलॅक्टिन नावाचा जो हार्मोन आहे स्त्रियांमध्ये बघा, स्त्रियांमध्ये दूध निर्माण करण्यास उत्तेजन देतात बघा. जेव्हा स्त्री बाळंतीण होते किंवा प्रसूती होती तिची, मग स्त्रीला बघा आधी दूध येत नसतं, पण बरोबर डिलिव्हरी नंतर आईला दूध येतं 1 किंवा 2 दिवसामध्ये. महिला वर्गाला ही गोष्टी माहिती आहेत चांगल्या. तर मग ते कशामुळे होतं, ही उत्तेजना कशामुळे मिळते, तर प्रोलॅक्टिन नावाचा जो हार्मोन आहे तर ते त्या शरीराला ते संदेश देतो, त्याच्यामुळे ती उत्तेजना मिळते आणि मग त्या स्त्रीला काय होतं, ती दुग्धपानास किंवा स्तनपानास ती स्त्री काय होते, सक्षम होत असते. म्हणजे इतकं मोठं कार्य हार्मोन्स आपल्या शरीरामध्ये करत असत. तर हा झाला एक फक्त उदाहरण दाखल. मग हे वर्तनात्मक हार्मोन्स परिस्थिती आणि वातावरणानुसार काम करतात. म्हणजे प्रत्येक व्यक्तीचे, आता तुम्ही म्हणाल जसं जसं हृदय काय करतं की रक्त पुरवण्याचं, धडधडण्याचं किंवा श्वास पुरवण्याचं काम करतं, हार्मोन्स ही अशी एक गोष्ट आहे ना जी प्रत्येक ह्युमन बॉडीमध्ये वेगवेगळे कार्य करते. म्हणजे तिच्या प्रत्येक व्यक्ती परत्वे, तिच्या प्रकृती परत्वे तिचे कार्य काय करत असतात, होत असतात, चेंज होत असतात. म्हणूनच पुरुषांच्या तुलनेत महिलांच्या शरीरात हार्मोनशी संबंधित बदल काय होतात, फार जास्त होतात. शरीरात सर्वात जास्त ज्या हार्मोनचा स्तर, मग केव्हा होतं बघा, ज्या हार्मोनचा स्तर खूप जास्त असेल ना किंवा कमी होतो त्यात, मग आता यातले काही मी प्रमुख सांगते की जास्त कोणता असतो बघा, त्यात एस्ट्रोजन, प्रोजेस्टेरॉन आणि सेक्स हार्मोन्स टेस्टोस्टेरॉन यांचा समावेश प्रामुख्याने या हार्मोन्स मध्ये आपल्या होत असतो. त्यासोबत बघा मेटाबॉलिझम हार्मोन, थायरॉइड, एनर्जीसाठी जे हार्मोन असतं ते असतं एड्रेनलिन, आणि स्ट्रेस रिलीज करणारं जे असतं स्ट्रेस हार्मोन कॉर्टिसॉल. कॉर्टिसॉलवर पण मी एक छान प्राईम टाइम मागे घेतलेला आहे त्याच्यावर स्पेशल. त्यानंतर एक झोपण्यासाठी स्लीप हार्मोन मेलाटोनिन. म्हणजे ह्या सगळ्या हार्मोन्स मध्ये जेव्हा चेंजेस होता तेव्हा तुमची विचारशैली, आहारशैली, जीवनशैलीमध्ये काय होत असतो किंवा वागण्यात तुमच्या बदल होत असतो. म्हणजे या हार्मोन्समुळे जर बदल झाले तर तुमच्या शरीरात असंतुलन राहतं आणि याचाच प्रभाव लगेच तुमच्या वागण्यावर किंवा तुमच्या शरीरावर तुम्हाला बघायला मिळतो. बघा, हे झालं तुम्हाला मी एकदम डिटेल मध्ये सांगितलं की हार्मोन्स काय असतं, हार्मोन्सचे परिणाम कसे होतात. तर आता त्याचे कारण, मग का होतो हा हार्मोनल इम्बॅलन्स का होतो, तर पहिलं कारण म्हणजे बघा मासिक पाळी. स्त्रियांचं मी तुम्हाला सांगितलं की मी हे जे सेशन आहे जास्तीत जास्त मी स्त्रियांशी संबंधित असणार, कारण का स्त्रियांमधल्या काही विशिष्ट शारीरिक रचनांमुळे स्त्रियांमध्ये हार्मोनचा इम्बॅलन्स जास्त होत असतो. तर पहिलं कारण आहे इम्बॅलन्स होण्याचं किंवा हार्मोनल चेंज होण्याचं मासिक पाळी. महिलांच्या शरीरात मासिक पाळी दरम्यान हार्मोनच्या पातळीत बदल होत असतात. तसेच त्यामुळे बघा मग काय होतं, त्याच्यामुळे ओटीपोटात असह्य वेदना होतात, तीव्र डोकं, खूप महिलांना वेगवेगळे अनुभव असतात जेव्हा म्हणजे 4 दिवस त्यांचे खूप अवघड जातं आपण म्हणतो त्याप्रमाणे. तर त्यामुळे हे देखील एक कारण आहे तुमच्या शरीरामध्ये हार्मोनचा इम्बॅलन्स होण्याचं. गर्भधारणा का होतं बघा मासिक पाळी दरम्यान, सांगितलं की हे सगळ्यात प्रमुख कारण आहे की मासिक पाळी दरम्यान स्त्रीच्या शरीरातले हार्मोन्स काय होत असतात, चेंज होत असतात. मग त्याच्या पुढे उपाय किंवा त्याच्यामुळे लक्षणं काय दिसतात हे मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. त्यानंतर दुसरं कारण आहे गर्भधारणा. गर्भधारणा म्हणजे बघा स्त्री जेव्हा एखादा जीव शरीरात वाढवते तिच्या शरीरात आमूलाग्र असे बदल होत असतात. म्हणजे आधीची बाळ नसतानाची स्त्री आणि जेव्हा ती प्रेग्नेंट असते तेव्हाची स्त्री तिच्या शरीरामध्ये म्हणजे अगदी तिच्या दिसण्यापासून, तिच्या शरीर बॉडीपासून, तिच्या वागण्यात, तिच्या बोलण्यात, तिच्या भावभावनांमध्ये खूप सारे बदल होतात. आणि म्हणूनच गर्भधारणा हे सगळ्यात प्रमुख कारण आहे हार्मोनचा चेंज होण्याचं किंवा हार्मोनचा इम्बॅलन्स होण्याचं. मग त्यामुळे शरीरामध्ये हार्मोनची पातळी खूप मोठ्या प्रमाणात बदलते. तसेच काही ठिकाणी बघा प्रजनन प्रक्रियेत सुद्धा अडथळा येतो. जर जास्तीचे हार्मोन जर इम्बॅलन्स झाले तर प्रजनन प्रक्रियेत अडथळा देखील येत असतो. त्यानंतर बघा रजोनिवृत्ती, मोनोपॉज, हा ही खूप म्हणजे ज्याच्यावर जास्त काही बोललं जात नाही. आता मासिक पाळीवर आता बऱ्यापैकी जागरूकता झालेली आहे, पण मोनोपॉज ही कन्सेप्ट आहे ना बऱ्याच महिलांना अजूनही माहिती नाही. तर मोनोपॉजला मराठीत म्हटलं जातं, शास्त्रीय शब्द आहे रजोनिवृत्ती. म्हणजे तुमचं मासिक सर्कल जेव्हा 40 किंवा 45 नंतर जेव्हा बंद होण्याच्या मार्गावर असतो, तो जो पिरियड असतो, तो जो 5-6 वर्षाचा किंवा जो काही असेल तर तो पिरियड काय असतो महिलांसाठी खूप वेदनादायक असतो, कारण का त्या गोंधळलेल्या असतात. जसं वयात येताना गोंधळ होतो ना, तर सेम स्टेज असते ही रजोनिवृत्तीची. मधला पिरियड आपण थोडं अवेअर असतो की आपल्याला गोष्टी माहीत झालेल्या असतात, परंतु रजोनिवृत्ती ही अशी एक स्टेज आहे की ना कोणाशी बोलता येत, कारण का मुलं मोठे झालेले असतात, पती त्यांच्या कामात असतो, स्त्रीला मग काही आता जुन्या आम्ही जर आता थोड्याशा त्या प्रवाहात असतो म्हणून आम्हाला माहिती असतात गोष्टी, पण ज्या जुन्या आमच्या माता भगिनी मावशी वगैरे असतात त्यांना माहित नसायचं की त्यांच्यात असं, मग त्यांची चिडचिड व्हायची. रजोनिवृत्तीच्या काळामध्ये बघा
मी आधी सांगितलं इस्ट्रोजन नावाचं आणि प्रोजेस्टेरॉन हे जे हार्मोन्स आहे त्याची पातळी या रजोनिवृत्तीच्या काळामध्ये काय होत असते, कमी होत असते आणि त्यामुळे या महिलांमध्ये खूप सारे शारीरिक बदल होतात, भावनिक होतात. इव्हन तर मी असं ऐकलं आमच्या महिला वर्गाकडून, मी ऐकत असते कारण शिक्षकांमध्ये पण आमची चर्चा होत असते की मला जेव्हा पिरियड जात असतात तेव्हा खूप चिडचिड होते, विस्मरण होतं, एवढं की त्यांना घरातले पण वेगळं ठरवतात. मी आता इथे नाव नाही घेत, माझ्या नात्याने मामी आहेत त्या, लहान मामी, तर त्यांना हा पिरियड, त्या म्हणायच्या की मला असं एवढ्यात खूप चिडचिड होते, घरातले पण म्हणतात ही ना उगाच चिडचिड करते, उगाच चिड, म्हणजे का रजोनिवृत्ती. मग मी मामींना सांगितलं की मामी बहुतेक तुमचे पिरियड जात असतील आणि त्यामुळे तुम्हाला हा त्रास होत असेल. म्हणजे या दरम्यान स्त्रियांची एस्ट्रोजनची आणि प्रोजेस्टेरॉनची जी पातळी आहे ती हाय होत असते, वाढत असते आणि त्यामुळे त्यांच्या शरीरात हार्मोनचा इम्बॅलन्स होऊन त्यांचा हा त्रास त्यांना होत असतो. त्यामुळे हे एक कारण आहे हार्मोनचा इम्बॅलन्स होण्याचं. मग अस्वस्थता, रेसलेस, कधी कधी ना उगाच असं रेसलेस वाटतं, पुरुषांना पण हा अनुभव येत असेल, काही नसतं, सगळं व्यवस्थित असतं, पण तो उगाच नाही होतं, मला अस्वस्थ वाटतंय, मला तो एक आजार आहे ज्याचं कधीच निदान झालं नाही, मला कसं तरी होतंय. तर कसं तरी जे होणं आहे ना, तर तेच असतं तुमची अस्वस्थता. म्हणजे तुमच्या शरीरामध्ये काहीतरी अशा गोष्टी कमी जास्त होतात, हार्मोन्स कमी जास्त होतात, चेंज होतात आणि म्हणून मग ते काय होतं, तुम्हाला ते रेसलेस वाटत असतं. बघा पुढचं कारण आहे आजार. थायरॉइड किंवा इतर आजारांमुळे हार्मोनच्या पातळीत बदल होऊ शकतात, बरोबर. बऱ्याच जणांनी ऐकलं असेल जेव्हा त्यांना थायरॉइड एक काय ग्रंथी आहे की हार्मोन, इथं फुलपाखरास आपल्या म्हणजे मानेच्या पुढच्या भागामध्ये स्थित असते, ती फुलपाखरासारखा छोटासा आकार असतो आणि तिच्यामध्ये जेव्हा इम्बॅलन्स होतो तेव्हा आपल्याला थायरॉइडचे आजार किंवा गंभीर स्वरूपाचा जर म्हटलं तर तुम्ही थायरॉइडचे आजार, कॅन्सर देखील आपल्याला होत असतात. म्हणजे या जेव्हा मग हे आजार होतात ना, मग तेव्हा आपल्या शरीरामध्ये हार्मोनचा चेंज होत असतो. त्यानंतर गर्भाशयाचे ऑपरेशन झाल्यावर बघा खूप साऱ्या महिला भगिनी आहे की ज्यांना गर्भाशयाचे कॅन्सर किंवा गर्भाशयात काही प्रॉब्लेम झाल्यानंतर ते गर्भाशय काढून टाकलं जातं जेव्हा. आणि जेव्हा हे बघा मासिक सर्कल जेव्हा चालू असतं ना स्त्रियांचं, एक चांगली गोष्ट आहे देवाने दिलेली की त्यावेळेस आपला हार्मोनचा बॅलन्स व्यवस्थित होत असतो. पण ज्यावेळेस गर्भाशय काढून टाकल्यानंतर किंवा तुमची मासिक पाळी गेल्यानंतर तुमच्या शरीरामध्ये हार्मोनचा काय होत असतो, इम्बॅलन्स होत असतं किंवा चेंजेस होत असतात. त्यामुळे देखील आजार हा मोठा फॅक्टर आहे हार्मोनचा चेंज करण्यामध्ये. बघा त्यानंतर औषधं, काही औषधे काही मेडिकेशन इतके हाय पॉवरचे असतात ना की त्यामुळे तुमच्या शरीरामध्ये हार्मोनचा काय होत असतो, इम्बॅलन्स होत असतो किंवा चेंज होत असतं. त्यामुळे मग आरोग्य समस्या देखील उद्भवतात. आपण म्हणतो की अतिरिक्त गोळ्या औषधं घेतल्यामुळे माझे हार्मोन चेंज झाले, मग हा एक मोठा फॅक्टर आहे की जास्त प्रमाणात गोळ्या औषधं घेणं. त्यानंतर पर्यावरण, बघा रसायन, केमिकल्स आणि पर्यावरणीय घटकांचा आपल्या हार्मोन्सवर खूप मोठा परिणाम होत असतो. म्हणजे इन्व्हायरमेंटल फॅक्टर आपण त्याला जे शास्त्रीय भाषेत म्हटलं जातो. त्या संपर्क, यांचा संपर्क देखील आपल्या शरीरामधल्या हार्मोनचं असंतुलन करण्यास पुरेसं असतं. त्याचं सगळ्यात महत्वाचं उदाहरण सगळ्यांना माहिती असेल की भोपाळ वायू दुर्घटनेमध्ये जेव्हा तो वायू गळती झाली तेव्हा खूप सारे लोक तर मेले श्वसनाने, कारण का त्यांच्या तोंडा वाटे, नाका वाटे, डोळ्या वाटे तो जो वायू होता, विषारी वायूची जी गळती झाली भोपाळ वायू दुर्घटनेमध्ये, तर त्यामुळे बरेच लोक तर मेले. पण इव्हन एवढं सांगते, ज्या काही महिला वाचल्या त्या भोपाळमध्ये, तर त्या महिलांच्या अजूनही पिढ्यानपिढ्या, कारण का त्या शरीर महिला, एखादा जेव्हा बाळ जन्माला येतं त्या महिलेचं आरोग्यावर ते डिपेंड असतं, तर आईचं आरोग्य कसं आहे त्यावर त्या बाळाचं आरोग्य डिपेंड असतं. आणि मग त्यावेळेस भोपाळच्या अजूनही सफर करता आहेत ज्या महिला वाचल्या त्यातनं, त्यांनी ज्या पुढे मुलं जन्माला घातले त्या मुलांमध्ये अपंगत्व किंवा गतिमंदता किंवा अजून काही आजार, विकृती अशा त्या भोपाळच्या मुलांमध्ये, आपल्या इतर एरियापेक्षा मुलांमधलं तिथली जी प्रजनन, त्यांनी जो दर तिथं शोधलेला आहे, त्याचा सर्वे केलेला आहे, त्याच्यात लक्षात येतं की अजूनही तिथले ते लोक याचा परिणाम आजही त्या पिढ्या भोगत आहेत. म्हणजे बघा या केमिकलचा, रसायनांचा किती घातक असा परिणाम आपल्या हार्मोन्सवर होत असतो. आणि म्हणून पर्यावरणाचा देखील सगळ्यात मोठा परिणाम आपल्या हार्मोन्सच्या इम्बॅलन्स होण्यावर होत असते. आम्लपर्जन्य वगैरे ज्या ठिकाणी आम्लवृष्टी होत असते त्या ठिकाणी देखील हार्मोनचा इम्बॅलन्स होतो. बघा वाढ आणि विकास हे सगळ्यात मोठं कारण आहे हार्मोनचा इम्बॅलन्स होण्याचं. बघा मुले आणि मुली वयात येतात, बरोबर, किशोरवयीन, जे मला टीनेजर्स आपण ज्यांना म्हणतो, की त्यावेळेस मुला मुलींमध्ये खूप मोठे असे हार्मोनल चेंजेस होत असतात. मग आमच्या महिला किंवा पालक वर्गामध्ये ही समस्या आता बोलली जाते बऱ्यापैकी, की ज्या मुलींना मासिक पाळी सुरू होते 13व्या 14व्या वर्षी, नंतर मग मुलींमध्येच बदल होतात का? नाही.
तर मुलांमध्ये देखील 13-14 वर्षानंतर त्यांच्या ज्या भावभावनांमध्ये किंवा वाढीमध्ये विकासामध्ये बदल होत असतात. मग हे बदल जेव्हा होतात ना, मग तेव्हा ते आतून बाहेरून बदल होतात. मग त्यावेळेस शरीरामध्ये हार्मोन्स मध्ये देखील चेंज होत असतात. मग त्याच्या पुढे कसे लक्षण दिसतात ते मी पुढे सांगणार आहे. पण हे कारण झालं की मुलांमधली वाढ आणि विकास, मुलं वयात येताना ज्या ज्या गोष्टी बदलतात त्यामुळे देखील हार्मोनल चेंज होत असतात. बरोबर. त्यानंतर बघा सौंदर्य प्रसाधनांचा अतिवापर, फर्टिलिटीवर जर सगळ्यात दुष्परिणाम होत असेल तर आजकाल चालू झालेल्या या अतिरिक्त सौंदर्य प्रसाधनांचा वापर सगळ्यात मोठं कारण आहे. बघा, आपण मला कुणावर टीका नाही करायची, ते चांगली गोष्ट आहे, आपण छान दिसलं पाहिजे त्यासाठी आपण कुणाकडे तरी जाऊन चांगल्या गोष्टी करणार, हरकत नाही. पण इतकाही त्याचा गैरवापर किंवा अतिवापर व्हायला नको की तुमच्या प्रजनन क्षमतेवर त्याचा किंवा वंध्यत्वाकडे तुमची वाटचाल त्यामुळे होते. बघा, त्या पार्लरमध्ये ह्या गोष्टी आपण लावतो, त्या केमिकल वगैरे व्हॉट एव्हर असेल ते, तर त्यामुळे आपल्या श्वासावाटे, डोळ्यावाटे, आपल्या तोंडावाटे ह्या गोष्टी काय होत असतात, आपल्या शरीरात प्रवेश करत असतात आणि याचा परिणाम आपल्या हार्मोनल चेंज होण्यावर होतो. आणि हार्मोन चेंज झाले म्हणजे साहजिक आपल्या पूर्ण शरीरावर त्याचा परिणाम होतो. आणि साहजिक स्त्रियांच्या बाबतीत जर म्हणाल तर मग पुरुषांचं पण प्रजनन क्षमता नुसती महिलांसाठी असते का? नाही, तर पुरुषांची पण असते. म्हणून दोघांवर याचा परिणाम काय होत असतो? घातक होत असतो. म्हणून सौंदर्य प्रसाधनांचा अतिवापर हे देखील महत्वाचं कारण आहे. बघा, आहारातील घटक, आवश्यक पोषण तत्वांचा अभाव आणि प्रक्रिया केलं किंवा प्रोसेस फूड जर तुम्ही सतत जर जास्त सेवन केलं तर त्याच्यामुळे तुमच्या शरीरामध्ये हार्मोनल चेंज हे होत असतात. मग त्याच्यामुळे होतं काय? जर तुम्ही पोषक तत्व असलेला जर आहार घेतला नाही तर पोषक तत्वांची साहजिक तुमच्या शरीरात कमतरता तयार होते. मग रक्तातली साखरेची पातळी चढ उतार, जे हॅपी टू हेल्पला आम्ही सांगतो की ब्लड मधली शुगर कशी फ्लक्च्युएट होते, त्यामुळे कसे आपल्याला बीपी शुगर सारखे आजार होतात. आणि या चढ उतारामुळे हार्मोनचं असंतुलन काय होतं किंवा चेंजेस होत असं. म्हणजे आहारातील घटक हा पण खूप मोठा घटक आहे की आपल्या हार्मोनल चेंज होण्यामध्ये. मग जीवनशैली घटक, झोपेची कमतरता, व्यायाम नसणं, पर्यावरणातील विषारी पदार्थांचा संपर्क, जे मी रसायनांचं सांगितलं तुम्हाला, या गोष्टींमुळे देखील स्त्रियांमध्ये हार्मोनचं काय होत असतो? चेंज होत असतो. तर हे सगळे काय झाले? हार्मोनचे कारण. त्यानंतर बघा, महिलांचं मी सांगितलं की रजोनिवृत्तीच्या काळामध्ये त्यांच्या आरोग्यात किंवा हार्मोन्स मध्ये बदल होतात. त्याचे घातक एवढे ते पण काही महिलांना म्हणजे मौखिक आजार देखील त्यात होत असतात. कारण का? या रजोनिवृत्तीच्या काळामध्ये महिलांमध्ये लाळेचं प्रमाण देखील कमी होतं. बघा, ही सर्वात मोठी गोष्ट आहे. लाळेचं प्रमाण कमी झाल्यामुळे त्यांचं तोंड कोरडं पडतं, संवेदनशीलता वाढते, दात कमकुवत होतं, अशा अनेक समस्या, आणि हे कमी इस्ट्रोजिन पातळीमुळे होत असतं. याशिवाय पीसीओडी, पीसीओएस सारखे आजार देखील आपल्या महिलांना त्या ठिकाणी. बघा, पीसीओडी, पीसीओएस सर मागे एका कोचने छान सुंदर असं सेशन घेतलं होतं, त्यामध्ये डिटेल तुम्हाला पीसीओडी आणि पीसीओएस हार्मोनचा इम्बॅलन्स होण्याचा सगळ्यात महत्वाचा जर परिणाम असेल तर तुमचा पीसीओडी, पीसीओएसच्या तुम्हाला भेडसावणाऱ्या समस्या. बघा, त्यानंतर बघा, स्त्रियांमध्ये या संप्रेरक असंतुलनामुळे काय होतं? शरीर फुगतं, थकवा, चिडचिड, केस गळणं, धडधडणं. बघा, कधी कधी उगाच असं धडधड वाढते आपल्या छातीमध्ये की भीती वाटते, म्हणजे अनावश्यक भीती. आपण काहीच नसतं झालं तरी पण महिला आमच्या, म्हणजे तुम्हाला मी मागे पण एकदा सांगितलं की टीव्ही मध्ये कोणाला काही झालं ना, तिथे एखाद्या सुनेला काही म्हटलं, सासूला काही झालं तरी आमच्या महिलांमध्ये ती धडधड वाढत असते की आता उद्या काय होणार, नेक्स्ट एपिसोड तिथे वाट बघतात. म्हणजे ह्या अशा गोष्टी काय, आता तुमच्या शरीरामध्ये हार्मोनचा बॅलन्स नसण्याचं हे सगळ्यात कारण. कुठल्याही गोष्टीने जेव्हा तुम्हाला परिणाम होत नसतो, तुम्ही स्ट्रॉंग असतात माइंडली, तेव्हा समजायचं की तुमचं शरीर स्ट्रॉंग आहे, शारीरिकदृष्ट्या, मानसिकदृष्ट्या आणि भावनिकदृष्ट्या, तरच तुमच्या शरीरात तो हार्मोनचा काय होत असतो? किंवा इव्हन आपल्याशी एखादी नेहमी बोलणारी व्यक्ती जर काही दिवस बोलली नाही तर आपल्याला तेही टेन्शन येतं. मग स्ट्रेस वाढला की आपल्या शरीरात काय होतं? हार्मोनचा इम्बॅलन्स होतो. मग हार्मोनचा इम्बॅलन्स झाला की आपल्या शरीराची चिडचिड होते, मानसिक, भावनिक सगळाच राग आपल्या, आणि ती व्यक्ती व्यवस्थित असते पण आपण उगाच तो स्ट्रेस घेत असतो. म्हणून कुठल्याही गोष्टीचा आपण स्ट्रेस न घेणे सगळ्यात मोठा उपाय आहे आपल्या हार्मोनचं बॅलन्स करण्याचं. बघा, हार्मोनच्या इम्बॅलन्समुळे पीसीओडीचं सांगितलं तर पीसीओएसचं काय होतं? बघा, पीसीओएस ही कशी समस्या आहे ती फक्त थोडक्यात सांगते. पीसीओएस ज्या महिलांमध्ये समस्या आहे, जेव्हा आम्ही कोच म्हणून काम करतो तर महिला वर्ग आम्हाला या गोष्टी सांगतात की आम्हाला अशा अशा समस्या आहेत. तर त्यातून पुढे आलेली समस्या बघा, स्त्रियांमध्ये अंडाशय नेहमीपेक्षा जास्त प्रमाणात एंड्रोजन तयार करतात, ज्यामुळे अंड्याचा विकास होण्यास आणि त्यांना अंडाशयाच्या बाहेर सोडण्यास काय होतं? व्यत्यय येतो. काय व्यत्यय येतो? कारण त्यांच्या शरीरामध्ये हार्मोनचा इम्बॅलन्स झालेला असतो. आणि काही अंडी तिथं विकसित होतात जे द्रवाने भरलेल्या छोट्या छोट्या पिशव्या असतात. त्या ओव्ह्युलेशन दरम्यान त्या बाहेर पडण्याऐवजी काय होतात? त्या
तिथंच त्या सिस्ट अंडाशयात तयार होतात आणि त्याच ठिकाणी त्या वाढतात. म्हणजे काय, त्या ज्या बाहेर पडायला पाहिजे त्या येत नाही. याचं सगळ्यात मोठं कारण आहे की त्यांच्या स्त्रीच्या शरीरात हार्मोनचा इम्बॅलन्स किंवा चेंज झालेला असणं. म्हणून पीसीओएसची समस्या जर असेल तर तुम्हाला हार्मोनचा बॅलन्स करणं खूप आवश्यक आहे. बघा, ही झाली सगळी कारणं. आता हार्मोनल बदलांची लक्षणं. मग तुम्ही महिला वर्ग म्हणाल की मॅडम मग तुम्ही हे कारण सांगितले, पण मग आम्ही ओळखायचं कसं काय आमच्या शरीरामध्ये हार्मोनचा इम्बॅलन्स झाला, हे आम्ही ओळखायचं कसं काय? तर बघा, सगळ्यात मोठी गोष्ट शारीरिक आणि मानसिक बदल हे होत असतात. ते तुम्हाला स्वतःला ऑब्झर्व करायचं असतं आणि त्यातलेच काही प्रमुख लक्षणं मी तुम्हाला सांगते की जे तुम्हाला सर्च करण्यात किंवा तुम्हाला स्वतःचा शोध घेण्यात कामात येतील. बघा, मूड मध्ये बदल सगळ्यात मोठी गोष्ट. ज्या मूड स्विंग होतात ना, चिडचिड, चिंता, नैराश्य आणि या ज्या गोष्टी आहेत, या गोष्टी जेव्हा तुमच्या शरीरामध्ये तुम्हाला जाणवतात तर त्यावेळेस समजायचं की आपल्या शरीरामध्ये हार्मोनचा इम्बॅलन्स झालेला आहे. बघा, मी सांगितलं तुम्हाला, सेरोटोनिन आणि इंडॉर्फिन शरीराला आनंद देणारे हार्मोन्स. बघा, शरीराला ना वेगवेगळे, असं नाही की हे सगळे त्रासदायकच आहे, पण शरीराला म्हणजे शरीर काही गोष्ट आपण करतो, आपण हॅपी जरी होतो ना, ते असंच हॅपी होत नाही. शरीरामध्ये असे काही हार्मोन्स रवले जातात की त्यामुळे आपल्याला तो आनंदाची भावना मिळत असते. मग सेरोटोनिन आणि इंडॉर्फिन नावाचे जे हार्मोन्स आहेत ते जेव्हा स्रवतात तेव्हा आपल्याला आनंद होतो. पण यांचं जेव्हा जास्त प्रमाणात जास्त स्रवतात किंवा संप्रेरक जास्त सोडले जातात त्यावेळेस आपल्याला त्याचा त्रास होतो. आणि जेव्हा त्याचा स्तर आपल्याला कमी असतो, जेव्हा ते कमी असतो आनंद मिळतो, पण जेव्हा त्यांची पातळी वाढते तेव्हा आपल्याला ते वेदनादायक किंवा मूड स्विंग होणं किंवा काही व्यक्ती अगदी डिप्रेशन मध्ये पण जातात. हार्मोनचा इम्बॅलन्स इतका होतो की ते डिप्रेशनला कारणीभूत ठरतं किंवा डिप्रेशन त्या व्यक्तींमध्ये काय होत असतं. म्हणजे सोबतच याची निर्मिती होऊ लागते की आपल्याला डिप्रेशन आणि तणाव होत असतो. बघा, त्यानंतर दुसरं लक्षण आहे, हे सांगितलं मूड स्विंग होणं. मी आधीच सांगितलं की तरेवाईकपणाचं वागणं. जेव्हा एखाद्या स्त्रीच्या वागण्यात, पुरुषाच्या वागण्यात जेव्हा अचानक असा बदल होतो की नेहमीच आपल्याला एक व्यक्ती स्वभाव माहिती असतो, ही व्यक्ती तापट आहे, शांत आहे, आता आपल्याला माहिती असतं की नेहमीच बडबड करते, मग त्याचं काही वाटत नाही. पण ज्या अचानक खूप बोलणारी व्यक्ती अचानक गुमसुम होते, शांत होते, मग त्यावेळेस सगळ्यांच्या लक्षात आलं पाहिजे की सगळ्यात मोठं लक्षण आहे त्या व्यक्तीच्या शरीरामध्ये हार्मोनचा चेंज झाल्याचं. बघा, दुसरं लक्षण आहे अचानक वजन वाढणे. सगळ्यात मोठी समस्या, अचानक वजन वाढणे आणि अचानक वजन झपाट्याने कमी होणे हे सगळ्यात मोठं लक्षण आहे तुमच्या शरीरात हार्मोनल चेंज होण्याचं. म्हणजे जे महिला वर्गाने मी म्हटलं की नाही, तुम्ही कसं काय ओळखायचं? जर तुमचं वजन हळूहळू वाढत असेल, अस्पष्टपणे वाढत असेल तर हरकत नाही, पण अचानक जसं माझं वाढलं होतं, आधी मी 75 वजन होतं, माझं कॉन्स्टंट होतं 70-75, पण कोविड नंतर माझ्या शरीरामध्ये असे काही बदल जाते, हार्मोनल चेंजेस झाले स्ट्रेसमुळे किंवा अजून काही असेल ते, त्याच्यामुळे माझं वजन 75 वरून डायरेक्ट मी 85 किलो वजनावर गेली. मग हे का झालं? मग मला माझ्या कोचकडे मी जेव्हा गेली त्या माझ्या कोचने मला सांगितलं की तुमच्या शरीरात वजन वाढल्याचं कारण आहे तुमच्या शरीरामध्ये हार्मोनचं काय झालेलं आहे, इम्बॅलन्स झालेला आहे. मग जेव्हा वजन आपण कमी करतो त्यावेळेस त्या गोष्टी क्लिअर होत जातात. बघा, तर ही गोष्ट आहे, तर तुमच्या शरीरात हार्मोनशी संबंधित बदल होत आहेत. शरीरामध्ये तुम्हाला सांगितलं थायरॉइड ग्लॅन्ड मेटाबॉलिझमशी संबंधित हार्मोन्सला नियंत्रित करणे, म्हणजे तुमची चयापचय क्रियेशी संबंधित तुमचं थायरॉइड काय करतं, काम करतं. म्हणूनच वजन कमी किंवा जास्त यामुळे होत असतं. जर तुम्हाला वजनासंबंधी समस्यांसोबत थंडी, थकवा, ड्राय स्किन आणि पोटाची समस्या जर होत असेल तर समजून घ्यायचं तुमच्या थायरॉइड ग्लॅन्ड कमी हार्मोन्स तयार करत आहे. बघा, कधी कधी जास्त हार्मोन्समुळे पण त्रास होतो, पण थायरॉइड ग्लॅन्डचं काम आहे ज्या प्रमाणात तयार केल्या गेल्या पाहिजे त्यापेक्षा जर ते थायरॉइडने कमी गोष्टी निर्माण केल्या किंवा स्रवले तर त्यामुळे आपला पोटाचा घेर वाढणं किंवा अचानक थंडी वाजून येणं, थकवा, स्ट्रेस, तुम्हाला ड्राय स्किनचे पण खूप प्रॉब्लेम येतात वजनामुळे. तर त्या सगळ्या गोष्टी तुमच्या या गोष्टीचे लक्षण त्याचे असतात की तुमच्या शरीरामध्ये हार्मोनचा चेंज झालेला आहे. बघा, तिसरं कारण आहे सतत थकवा आणि कमजोरी. सगळं आपण खातो पितो सगळं असतो तरी पण उगाच थकवा येतो, नैराश्य येतं या कमजोरी. मग ती शारीरिक असो किंवा स्त्री पुरुषांचे जेव्हा वैवाहिक जीवनामध्ये ज्या काही गोष्टी असतात त्याच्यामध्ये देखील त्या थकवा कमजोरी जर तुम्हाला जाणवत असेल तर ते सगळ्यात महत्वाचं लक्षण असतं तुमच्या शरीरामध्ये हार्मोनल चेंज झाल्याचं. खास करून मोनोपॉज आणि पोस्ट मोनोपॉज. बघा, नुसतं मोनोपॉजच्या वेळेसच हार्मोनल चेंज होतं का? नाही, तर मोनोपॉज झाल्यानंतर पोस्ट मोनोपॉज नंतर देखील स्त्रियांमध्ये हार्मोनल चेंजेस होत असतात. स्ट्रेस हार्मोन मी तुम्हाला सांगितलं, कार्टिसोल नावाचं जे हार्मोन आहे ते स्ट्रेसवर काम करतं. म्हणजे स्ट्रेस तुमचा कमी
असतो की जास्त असतो, त्याच्यावर परिणाम कशाचा असतो? कॉर्टिसॉल हार्मोनचा. तर त्याचा सेरोटोनिन हार्मोन्सला ते काय करतं? प्रभावित करत असतं. आणि हा सुद्धा एक हॅपी हार्मोन आहे, ज्यामुळे जर तुम्हाला थकवा आणि कमजोरी सोबतच जर डिप्रेशन आणि निराशा जर तुम्हाला जाणवत असेल तर हार्मोनल मध्ये गडबड झालेली आहे, हा सगळ्यात मोठा त्याचा संकेत आहे. बघा, त्यानंतर पुढचं लक्षण आहे झोपेत घाम येणे. ही समस्या बऱ्याच जणांना जाणवत असेल, फक्त आपण ती लक्षात घेत नाही. जर तुम्हाला रात्री झोपल्यावर अचानक जाणवलं असेल की तुम्ही घामाने पूर्ण अगदी भिजले आहात आणि तुम्हाला असं टेन्शन आलेलं आहे, तर या प्रक्रियेला म्हटलं जातं नाईट स्वेटिंग. बघा, दिवसा घाम येतो उन्हामुळे, पण रात्री जर थंड वातावरण असेल, एसी फॅन कूलर तुमचं चालू असेल, तरी पण जर तुम्हाला असा घामाच्या धारा जर लागत असतील तर समजायचं की याला नाईट स्वेट असं त्याला संबोधलं जातं. म्हणजे बघा, मेंदूमध्ये असलेल्या हायपोथॅलमस शरीरातील तापमान कंट्रोल, बघा शरीरामध्ये तापमान कंट्रोल करण्याचं काम कोणतं हार्मोन्स करतं? हायपोथॅलमस. जर त्याच्यामध्ये जर असंतुलन झालं, एस्ट्रोजनचा स्तर जर कमी जास्त झाला, तर ओव्हर हिटिंग म्हणजे तुमच्या शरीरामध्ये आपोआप तुमचं शरीर काय होतं? ओव्हर हिट होत असतं या हार्मोनच्या जास्त स्रवल्यामुळे, आणि त्यामुळे हॉट फ्लॅश किंवा नाईट स्वेट या गोष्टी आपल्याला जाणवतं. हा देखील हार्मोन चेंज होण्याचा महत्त्वाचा, म्हणजे एकदम सोपी आहे ना. बघा बघा, तुमच्या रात्री महिला वर्ग किंवा पुरुष वर्गाने जरा चेक करा की आपल्याला जरा जास्तीचा घाम येतोय का? मला देखील खूप वजन होतं ना, मला अननेसेसरी घाम यायचा. आता वर्कआउटला येतो ती वेगळी गोष्ट आहे, पण नुसती बसून पण राहिली तरी पण मला घाम यायचा. म्हणजे का? माझ्या शरीरामध्ये त्यावेळेस तो हार्मोनल चेंज होता. बघा, पुढचं लक्षण आहे खूप जास्त प्रमाणात केस गळणं. बघा, महिला वर्गामध्ये बघा खूप ही समस्या असते. आधी आपण म्हणतो की माझ्या आधी नाही गळायचे केस, कॉलेजला होती तेव्हा नाही गळायचे, आधी नाही गळायचे. परंतु जेव्हा महिलांना मोनोपॉजच्या आधी, गर्भधारणेवेळी आणि प्रसूतीनंतर, बघा तीन टप्प्यांमध्ये ऍक्च्युली महिलांचे 3 टप्पे येतात. एकदा लहान बालपण, किशोरवय, आणि त्यानंतर असते ती एक आई बनते तेव्हा, मोनोपॉजचा पिरियड, आणि एक वृद्धत्व. या सगळ्या टप्प्यांमधून स्त्री एका 5 टप्प्यांमधून प्रवास करत असते. मग यापैकी मोनोपॉज नंतर, गर्भधारणेच्या वेळी, प्रसूतीनंतर, या सगळ्या गोष्टींनंतर ज्यावेळेस, म्हणजे अमेरिकन हेअर लॉस असोसिएशनने हा सर्वे केलेला आहे की महिलांच्या शरीरामध्ये बघा, मेल हार्मोन टेस्टोस्टेरोन जेव्हा डीटीएच हार्मोन सोबत परस्पर क्रिया करतात, त्यावेळेस त्या महिलांच्या केसांचं नुकसान होत असतं. म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की रजोनिवृत्तीच्या काळात, त्याच्यानंतर पिरियड चालू असताना किंवा प्रसूती दरम्यान त्या महिलांमध्ये हार्मोनल चेंज होत असतात, आणि हार्मोनल चेंज झाले की त्याचं सगळ्यात मोठं लक्षण आहे केस गळणं. म्हणजे जर तुमचे केस अतिरिक्त गळत असतील तर समजून घ्यायचं की तुमच्या शरीरामध्ये हार्मोनल चेंज झालेला आहे. हे झाले महत्वाचे लक्षण. त्यानंतर अजून एक सगळ्यात महत्वाचं लक्षण जे कॉमन आहे स्त्री आणि पुरुषांमध्ये, अपचन आणि पोटाची समस्या. हार्मोनचं संतुलन जर बिघडण्याचा सगळ्यात मोठा संकेत असेल ना, तर ते म्हणजे तुमच्या पोटाच्या समस्या. जर तुमच्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये जर प्रॉब्लेम होत असेल, तुमचं पोट साफ होत नसेल, तुम्हाला फ्रेश वाटत नसेल, तर समजून घ्यायचं की आपले हार्मोनल काय झाले? हार्मोन चेंज झालेले आहेत. म्हणजे बघा, याकडे अनेक जण, आणि विशेष म्हणजे ना, पोटाची समस्या ना काय माहिती ग्रँटेड घेतात, किंवा सगळ्यांना असं इझी वाटते की जाऊ दे, दुखत असेल पोट किंवा झाला असेल जुलाबाचा त्रास किंवा व्हॉटेवर असेल ते, पोट साफ न होणं. तर मित्रांनो, ही सगळ्यात मोठी समस्या आहे. गॅस्ट्रिन, सिक्रेटिन आणि कोलेसायस्टोकिन हे 3 हार्मोन्स आपल्या पोटामध्ये आढळतात. बघा, मी सांगितलं थायरॉइड काय काम करतं, किंवा डोपामिन किंवा वेगळे जे हार्मोन आनंद देणारे हे काय काम करतात. तर पोटामध्ये हे 3 हार्मोन असतात, गॅस्ट्रिन, सिक्रेटिन आणि कोलेसायस्टोकिन. हे 3 हार्मोन्स आपल्या अन्न पचनामध्ये काय करत असतात? आपल्याला मोठी मदत करत असतात. मग या तिघांमध्ये कोणत्याही प्रकारची गडबड झाली तर पचन क्रिया व्यवस्थित होत नसते. तसेच पोटासंबंधी, मग पोटाचे पुढे अल्सर वगैरे बऱ्याच गोष्टी, आणि त्यातनं जर दुर्लक्ष केलं तर मोठ्या समस्या त्यातनं उद्भवतात. बघा, लहानपणापासून ते वृद्धापकाळापर्यंत महिलांच्या शरीरात अनेक हार्मोनल बदल होतात. हार्मोनल बदलांमुळे सामान्य कार्यांमध्ये बदल, मी तुम्हाला सांगितलं किती 5 टप्प्यांमधनं जाते. किशोरवयीन, मासिक पाळी, गर्भनिरोधक गोळ्यांचा वापर त्यामुळे ती करते, गर्भधारणा, रजोनिवृत्ती, हेच 5 टप्पे. आणि या 5 टप्प्यांमध्ये जर तिचा हार्मोनल चेंज झाला तर पुढे पीसीओडी, पीसीओएस, एंडोमॅट्रिक्स या अशा गोष्टी, म्हणजे त्यामुळे मग पुणे गर्भाशयाचे कॅन्सर किंवा स्तनाचा कॅन्सर, रक्ताचे भरपूर प्रकार आहेत त्याच्या, या सर्व गोष्टी त्यांच्यामध्ये होत असतात. मग आता हे मी तुम्हाला कारण दिले, लक्षण दिले, हार्मोन कसं काम करतं ते सांगितलं, हार्मोन चेंजची व्याख्या सांगितली. मग आता सगळ्यात महत्वाचं आहे त्याच्यावरचे उपाय. तर बघा, सगळ्यात पहिला उपाय आहे योग्य आहार. मी आधीच सांगितलं, जर तुमच्या आहारामध्ये पोषक तत्वांची जर कमतरता असेल तर तुमच्या शरीरामध्ये हार्मोनल काय होत असतं? चेंजेस होत असतात. पहिला उपाय आहे लो जीआय असलेले फूड तुम्ही घेणं.
मी मागे ग्लायसेमिक इंडेक्स मी स्वतःच एक छान प्राईम टाइम घेतला होता की ग्लायसेमिक इंडेक्स म्हणजे काय. ग्लायसेमिक इंडेक्स म्हणजे काय, त्या पदार्थाचा एक स्तर असतो तो ठरवण्याचा, ज्याची GI लेवल, तिची GI व्हॅल्यू काय असते ठरवलेली असते की आपल्या शरीरामध्ये ते पचनासाठी किती वेळ घेतात, त्यानुसार त्या प्रत्येक पदार्थाचा 0 ते 100 नुसार त्याचे रँकिंग दिलेली असते. मग ज्या पदार्थांचा लो GI असतो किंवा ग्लायसेमिक इंडेक्स ज्यांचा कमी असतो असे फूड जर तुम्ही घेतले, कारण ते पचनासाठी हलके असतात, या संदर्भात तुमच्या BTC डाएट मध्ये आदरणीय राहुल सर छान मार्गदर्शन करतात. म्हणजे तुमचे कोचेस पण तुम्हाला सांगतात की लो GI असलेलं फूड कोणतं. तर असं फूड जर तुम्ही घेतलं, असा योग्य आहार जर घेतला, तर तुमचा हार्मोनचा बॅलन्स होण्यात तुम्हाला मदत होते. बघा, असंतुलित आहार आणि पोषणाचा अभाव असेल तर तुमचे शरीर व्यवस्थित काम करत नसतं. त्यामुळे संतुलित आहार जर घेतला तर हार्मोनचं संतुलन राखण्यास त्यामुळे मदत होत असते. मग निरोगी आहार किंवा सकस आहार म्हणजे काय, तर आपला हा सकस संतुलित आहार, याच्यामध्ये सर्व प्रथिन, लोह, जीवनसत्व तसेच अनेक मायक्रो न्यूट्रिएंट्स याच्यामध्ये समाविष्ट असतात. त्यामुळे हा आहार जर घेतला, तुमचा हार्मोनचा बॅलन्स होण्यात तुम्हाला मदत होणार आहे. बघा, अयोग्य आहारामुळे वजन वाढत असतं किंवा कमी होण्याची शक्यता असते. कोचेस जेव्हा घरी येतात, बघा, बॉडी मास इंडेक्स BMI जेव्हा काढला जातो, तर त्यावेळेस BMI वाढतो म्हणजे काय होतं किंवा BMI कमी असणं म्हणजे काय, तर तुमच्या शरीरामध्ये हार्मोन्सचा इम्बॅलन्स झाल्यामुळे तुमचं वजन वाढतं. वजन वाढलं की तुमचा बॉडी मास इंडेक्स म्हणजे जे बघा आपल्या पॅरामीटर मध्ये लिहिलं असतं 25च्या पुढे GI गेला तर मधुमेह, रक्तदाब किंवा अजून बऱ्याच समस्या, तुम्हाला आजार मोठे मोठे होत असतात. म्हणून तुमचा BMI हा 25च्या आत असणं खूप आवश्यक आहे. मग त्यासाठी तुमचा हार्मोनचा बॅलन्स असणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर बघा, दुसरा उपाय आहे व्यायाम करणे, जे आपल्या कम्युनिटीमध्ये करून घेतला जातो. कारण चांगलं आरोग्य जर राखायचं असेल तर योग्य आणि संतुलित आहार आणि त्याच्याबरोबर जो 20% रोल आपला करून घेतला जातो, योग्य व्यायाम करून घेणे. तर त्यासाठी व्यायाम केल्याने काय होतं, तुमचं मेटाबॉलिझम सुधारतं, तुमच्या चयापचय शक्तीमध्ये वाढ होते, ज्यामुळे तुमच्या कॅलरीज बर्न, बघा सगळं काही गणित कुठे कॅलरी बर्निंगवर आहे. तुम्ही व्यायाम करतात बरोबर, मग तुम्हाला स्वेटिंग होतं, घाम येतो, म्हणजे काय होतं, त्या कॅलरी तुमच्या बर्न होतं आणि कॅलरी बर्न झाला म्हणजे साहजिक तुमचं शरीर काय होतं, वजन नियंत्रित करत असतं. म्हणून योग्य व्यायाम करणं, योग्य आहार घेणं हा सगळ्यात मोठा उपाय आहे हार्मोनचा बॅलन्स करण्या, जे तुमचं हार्मोनल संतुलन राखत असतं. हे दोन उपाय सगळ्यात महत्त्वाचे, की योग्य आहार जो आपण सर्वजण इथे घेत असतो आणि त्यानंतर आपला योग्य असा व्यायाम. त्यानंतर बघा, ताण घेणं, मी आधीच सांगितलं, उगाच ताण घेतो आपण, उगाच म्हणजे नसलेल्या गोष्टींचा ताण आपण घेत असतो. समोरच्याला ज्याच्याने काहीच फरक पडत नाही, पण आपल्याला रात्र झोप येत नाही, आपला पूर्ण दिवस स्ट्रेस मध्ये जातो. या सगळ्या गोष्टी काय म्हणजे अनावश्यक स्ट्रेस घेणं जर तुम्ही बंद केलं, तणावामुळे बघा कॉर्टिसोल जे हार्मोन आहे ते तुम्हाला तुमच्या शरीरात ताण तणावाचं व्यवस्थापन करत असतं. म्हणून कॉर्टिसोल नावाचा हार्मोन जर तुम्ही जास्त ताण जर घेतला तर ते जास्त प्रमाणात स्रवतं आणि त्या तणावामुळे तुमचं पुन्हा असंतुलित होतं आणि मग लठ्ठपणा, निद्रानाश, थकवा यासारख्याच्या गुंतागुंतीच्या समस्या तुम्हाला निर्माण होतं. म्हणजे स्ट्रेस हार्मोन वाढल्याने, म्हणजे इव्हन एवढं सांगते की स्ट्रेस हार्मोन वाढल्याने तुम्हाला उच्च रक्तदाबाचा धोका देखील वाढत असतो, हाय ब्लड प्रेशर. बघा, बीपी आपण म्हणतो की नाही, काहीतरी झालं, घरात वाईट घटना घडली की आपला अचानक बीपी हाय होतो. आपण नॉर्मल असतो, सगळं आनंदात असतो, आपला बीपी व्यवस्थित असतो, पण जेव्हा काही स्ट्रेस येतो किंवा ताणतणावाच्या गोष्टी घडतात तेव्हा आपल्या शरीरामध्ये कॉर्टिसॉल नावाचं हार्मोन जास्त प्रमाणात स्रवतं आणि त्यामुळे आपल्या शरीरामध्ये हे बदल होत असतो. त्यामुळे हे हार्मोन्स बॅलन्स करण्यासाठी जे स्पेशल फ्यूल आहे, जर ते तुम्ही तुमच्या कोचच्या मार्गदर्शनाने घेतलं तर त्याच्याने तुमचा हार्मोनचा बॅलन्स होण्यास अधिक तुम्हाला मदत होणार आहे. बघा, त्यानंतर पुढचा उपाय आहे हाय केमिकल सौंदर्य प्रसाधनांचा वापर टाळा. मी जे आधी कारणांमध्ये सांगितलं की कशामुळे होतं, तर जे हाय केमिकल म्हणजे केमिकल फ्री गोष्टी जर तुम्ही वापरल्या सौंदर्य प्रसाधनांमध्ये तर तुमचा हार्मोनचा बॅलन्स होण्यात तुम्हाला मदत होते. मी आधी सांगितलं की एंडोक्राइन डिस्ट्रक्टिव्ह केमिकल EDCS जे म्हटलं, ते शरीरात या केमिकलद्वारे काय करतात, प्रवेश करतात आणि त्वचेद्वारे आपल्याला वाटतं की अरे त्याचा बाहेर लावता, बाहेर लेपन असतं, पण नाही, तुमच्या श्वासावाटे, तुमच्या डोळ्यांवाटे, नाकावाटे तुमच्या शरीरामध्ये ते जात असतं. आणि तुम्हाला आता महिला वर्गाला ही गोष्ट सांगेल, मी नमूद अगदी अंडरलाईन करेल की या EDCS मुळे तुमच्या प्रजनन क्षमतेवर फार घातक परिणाम होत असतात अतिरिक्त सौंदर्य प्रसाधनांच्या वापरामुळे. तसेच कॅन्सर आणि पुनरुत्पादक अवयवांमध्ये, मग हे नुसतं स्त्रियांच्या बाबतीत का, तर नाही, पुरुषांच्या बाबतीत देखील प्रजनन क्षमतेवर या अतिरिक्त सौंदर्य प्रसाधनांचा परिणाम होत असतो. त्यामुळे हार्मोनचं असंतुलन, म्हणून या
केव्हाही बघा आपले कोच सांगतात की केमिकल फ्री असे तुम्ही बघा, नॅचरल ब्युटी जेव्हा तुमची इनर ब्युटी बाहेर येते आणि तुम्हाला बाहेरच्या कुठल्याच गोष्टी लावण्याची गरज नसते का, कारण का तुमचं जेव्हा शरीर किंवा वजन नियंत्रित होतं, तुमची स्किन ग्लो करते, तुमचा कॉन्फिडन्स वाढतो आणि ऑटोमॅटिक तुम्ही काय दिसत असता, सुंदर दिसत असता. म्हणून या केमिकलच्या गोष्टी लावण्याकडे तुमचा भर नसावा, असं माझं इथं वैयक्तिक मत आहे. बघा त्यानंतर पुढचा उपाय आहे हिरव्या पालेभाज्या आणि सर्व प्रकारच्या आंबट पदार्थांचं सेवन करणे. ही नॅचरल स्रोत आहे. फळं, भाजीपाला आपल्या भारतामध्ये खूप स्वस्त आणि अगदी सहज उपलब्ध होत असतं. म्हणून आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. परंतु ऍक्च्युअली हिरव्या भाज्या, सुकामेवा, ड्रायफ्रूट ज्याला आपण म्हणतो, यांचा जर तुम्ही इंटेक केला तर त्याच्यानंतर तुम्हाला मी आधी सांगितलं की लो GI असलेल्या फूडचा जर तुम्ही समावेश केला तर तुमच्या शरीरामध्ये हार्मोनचा काय होत असतो, कारण योग्य आणि या सगळं जीवनशैली बघा, हार्मोनचा बॅलन्स होणं त्याच्यावर काय असा वेगळा उपाय नाहीये की डॉक्टरकडे जायचं आणि मग त्याच्यावर द्या आमचा आता हार्मोनचा बॅलन्स करून द्या. नाही, हार्मोनचा बॅलन्स करणं हा जसे जीवनशैलीचे काही आजार आहेत नाही त्याप्रमाणे तुमची लाईफस्टाईल चुकीची झाली की तुमचा हार्मोनचा इम्बॅलन्स होणार. म्हणून तुमची लाईफस्टाईल सुधारा. मग लाईफस्टाईल मध्ये काय काय येतो, तुमचा योग्य आहार, तुमची जीवनशैली, तुमचा योग्य व्यायाम आणि तुमची मानसिकता, तुमचं मेडिटेशन. तुम्ही विचार म्हटलं जातं विचार बनाय जिंदगी, म्हणजे तुम्ही जसं विचार करता ना, तुम्ही जसा आहार घेता तसे आपले विचार बनतात. तुमचा आहार योग्य असायला हवा, तुमचा विहार, तुमची संगत. नेहमी सांगितलं ते MC पाठ करा, तुम्ही योग्य वेळी योग्य लोकांसोबत आणि योग्य ठिकाणी असणं खूप गरजेचं आहे. म्हणून आपली कम्युनिटी या 5 स्तंभांवर कार्य करते की कम्युनिटी आपल्याला काय देते, सामाजिकीकरणाच्या गोष्टी शिकवते, एकमेकांची सहवास, संबंध, आपले एकमेकांशी आपलं हे होतं, इंटरॅक्शन होतं किंवा भावभावनांचं आउटलेट इथं होत असतं. या सगळ्या गोष्टींचं मार्गदर्शन या ठिकाणी केलं जातं. म्हणून पौष्टिक, समृद्ध, संपूर्ण अन्न आधारित आहार घेणं खूप गरजेचं आहे आणि हार्मोनल संतुलन पुनर्संचयित करण्यास, म्हणजे बघा हार्मोनचा इम्बॅलन्स झाला ना, घाबरायची गोष्ट नाही, कारण का आपण या लाईफस्टाईल गोष्टी जर चेंज केल्या तर त्याचं पुनर्संचलन पुन्हा होत असतं, म्हणजे पुन्हा त्या गोष्टी बॅलन्स हो. म्हणजे अशी काही गोष्ट नाहीये घातक की आता ती आपल्या हातातच नाही, आपण करू शकत नाही, अगदी आपल्या हातात आहे. तर त्यासाठी काय करायचं, योग्य लोकांसोबत योग्य लोकांचं मार्गदर्शन आपल्या कम्युनिटीमध्ये जे केलं जातं त्याच्याने आपल्या हार्मोनचा बॅलन्स होण्यास आपल्याला काय होतं, मार्गदर्शन मिळतं. बघा यामध्ये कॉम्प्लेक्स, कार्बोहायड्रेट्स, अँटीऑक्सिडंट असलेले समृद्ध असे फळं आणि पालेभाज्या घेणं देखील गरज असते. तर ह्या सगळ्या गोष्टी झाल्या की ज्याच्यामुळे आपलं काय होत असतो, हार्मोनचा बॅलन्स होत असतो. बघा मी आज बऱ्याच गोष्टी तुम्हाला समजून दिल्या की हार्मोन्स म्हणजे काय, हार्मोनल चेंज म्हणजे काय, हार्मोनल चेंज झाले की हार्मोनचा इम्बॅलन्स कसा होतो, त्याचे कारण काय, लक्षणं काय आणि सगळ्यात महत्त्वाचे उपाय अगदी साधे सोपे आहे. आणि जरी आणखी जर तुम्हाला तुमच्या हार्मोनचा बॅलन्स अधिक चांगल्या प्रकारे जर करायचा असेल तर आपला सकस संतुलित आहारातमध्ये ह्या गोष्टी मिळतातच. पण एक अतिशय स्पेशल फ्यूल आहे जे महिलांसाठी पण आहे आणि पुरुषांसाठी पण स्पेशल आहे. असं एकच याच्यामध्ये फ्यूल आहे की जे महिला वर्ग महिलांचं घेतं आणि पुरुष वर्ग पुरुषांचं घेतं, कारण काही दोघांची शारीरिक रचना वेगळी वेगळी आहे. म्हणून पुरुषांसाठी देखील ते आहे की ज्याच्याने त्यांचा हार्मोनचा बॅलन्स होईल, स्त्रियांचा देखील होणार आहे. तुमच्या कोचला विचारा, ते जर अधिक मार्गदर्शन तुम्हाला करतील आणि त्यानुसार जर तुम्ही घेतलं, नक्कीच तुम्ही या हार्मोनच्या समस्यांपासून तणावमुक्त किंवा त्याच्यापासून फ्री होणार आहात. येस, मी जोशना पाटील. पुन्हा एकदा आपण सकस संतुलित आहार घेऊ. माझाही अनुभव सांगते मित्रांनो, तो क्रमप्राप्त आहे. तर बघा गेल्या 1.5 वर्षापूर्वी 2 ऑक्टोबरला मी इथे जॉईन झाली. खूप साऱ्या समस्या होत्या आरोग्याच्या. मी आधी त्या समस्या सांगते माझ्या, मी जशा या सांगितल्या. माझं हार्मोन इम्बॅलन्स झालेलं होतं. का सांगा बरं का? 85 किलो वजन होतं माझं, आयडियल वेट होतं 60. मग माझं जर 85 किलो जर वजन असेल आणि ते जर माझं जर वाढलेलं होतं, यस सरांनी माझा इथं रिझल्ट शो केलेला आहे बघा. बघा अशी होती मी. तुम्ही म्हणाल तुमची मोठी बहीण आहे का मॅडम? नाही, मला बहीण नाही, मी एकटीच आहे. ही मीच आहे आणि या बाजूला आहे माझा, बघा हा माझा मधला झालेला आमूलाग्र बदल. म्हणजे माझं जेव्हा 22.5 किलो वजन या कम्युनिटीमध्ये आल्यानंतर BTC मार्फत आदरणीय राहुल सरांनी जी BTC चालू केली आहे, 2 BTC मध्ये मी तब्बल 22.5 किलोचा फॅट लॉस केला. आणि बाय डिफॉल्ट मी सांगितलं, हे काय अशी वेगळी गोष्ट करण्याची नसते, पण तुमचं जे वजन नियंत्रित होतं ना, तुम्ही आयडियल वेटला येतात ना, तुमच्या बाय डिफॉल्ट बोनस मध्ये मला ह्या गोष्टी मिळाल्या. माझी स्किन इची होती, रॅश असायचे, सतत माझी स्किन ट्रीटमेंट नाशिकला चालू असायची. अगदी नामांकित डॉक्टरांनी मी खूप पैसा खर्च केला, परंतु मला रिझल्ट येत. आता मला स्किनला काही करण्याची गरज नसते. माझी ग्लोईंग स्किन आहे. माझं वय आज 44 रनिंग आहे. मला मुलगी आहे मोठी, तरी पण मला असं छान वाटते की हा मी अजूनही छान दिसते. म्हणजे का,
भले गोरं असणं किंवा काळं असणं मोठी गोष्ट नसते, परंतु तुमची शरीर प्रकृती जर चांगली असेल, तुमचा कॉन्फिडन्स वाढलेला असेल, तर तुमची स्किन पण छान दिसते आणि तुमची स्किन छान झाली तर तुम्हाला स्वतःला तो आत्मविश्वास छान वाटत असतो. त्याची केस गळतीची समस्या देखील याच्याने कमी झाली. माझा हार्मोनचा बॅलन्स झाला. माझ्या कोचने मला जे स्पेशल फ्यूल मला सजेस्ट केलं ते मी घेतलं आणि माझा सकस संतुलित आहार तर मला अमेझिंग असे रिझल्ट कायम देत असतो. आणि थँक्यू माय ग्रेट कोच सुवर्णा चव्हाण या माझ्या मामी आहेत नात्याने. त्यांनी माझ्या आयुष्यात हा बदल केला. माय ऑल मेंटर्स कम्युनिटी मधले माझ्या सगळ्या मेंटर्सने माझ्या आरोग्यात आणि माझ्या मानसिकतेत जो बदल केला त्याबद्दल थँक्यू सो मच. थँक्यू दिस ग्रेट कम्युनिटी. थँक्यू माय थँक्यू राहुल सर. आणि कॉल बॅक टू मिस्टर सोमनाथ शेलार सर. थँक्यू सर. थँक्यू सो मच. एकदा क्लॅपिंग करूयात आपण मॅडमांसाठी. ज्यांनी ज्यांनी ऐकलं असेल ना आजचा प्राईम टाइम, त्यांना खऱ्या अर्थाने कळालं असेल की बऱ्याच अशा गोष्टी असतात ज्या इनविजिबल असतात, पण त्या खूप 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 मोठं काम आपल्या शरीरामध्ये आपल्या मनामध्ये करत असतात. आणि त्याचं नाव आहे हार्मोन्स. सो हार्मोनल बॅलन्स इनबॅलन्स याच्यावर मॅडमांनी खूप छान इन्फॉर्मेशन आपल्याला दिली. तुम्ही किती लोकांनी ती ऐकली, किती लोकांनी समजून घेतली, आय डोंट नो. पण आयुष्यातले बरेच प्रॉब्लेम हे फक्त माहिती नसल्यामुळे किंवा नॉलेज नसल्यामुळे होत असतात. एकदा का आपल्याला त्याच्यातली माहिती मिळाली ना, फॉर एक्झाम्पल आता मॅडमांनी सांगितलेल्या उदाहरणावरनं, आता मॅनोपोजचा जर पिरियड जवळ आला तर त्यावेळेस असं गोंधळून जाण्यापेक्षा मॅडमांनी सांगितलंय ना, आपण ऐकलंय ना, की महिलांच्या ज्या अवस्था असतात, बाल्यावस्था, तरुणावस्था, त्यानंतर डिलिव्हरी, पोस्ट डिलिव्हरी आणि त्यानंतर मॅनोपॉज, या सगळ्या गोष्टींची जर माहिती असली तर माणूस प्रिपेअर असतो. माणूस गोंधळून नाही जात. तर इन्फॉर्मेशन आपल्याकडे असली तर मला प्राऊड फील होतं की प्रत्येक कोचेस एवढी छान इन्फॉर्मेशन आपल्या समोर सादर करतात. आणि वाईट फक्त याचं वाटतं की ते ऐकायला बरेच लोक नसतात. 700-750 लोक कॉलवर असतात. ज्यावेळेस प्राईम टाइम संपतो त्यावेळेस 200 लोक असतात. मला वाईट याचं वाटतं की उरलेल्या 500 लोक एवढ्या चांगल्या इन्फॉर्मेशन पासून मुकले, याचं मला बऱ्याचदा वाईट वाटतं. येस, हे जे निघून गेले हे नॉलेजेबल असतात का? काहीच नसतं यांचं. येस, डाटा वाचवायचा असतो त्या लोकांना, बाकी दुसरं काही नसतं. सो खूप छान आजचा प्राईम टाइम जोच ना मॅडम. कोणाला काही अनुभव शेअर करायचे असले तर तुम्ही सांगू शकतात. पहिला हँड्रेस दिसतोय मला, नंदिनी डाके मॅडमांचा. येस मॅडम. गुड मॉर्निंग सर. पूनम मॅडमांनी जबरदस्त वर्कआउट करून घेतला आणि ज्योत्स्ना मॅडमांनी हार्मोन विषयी जो प्राईम टाइम घेतला तो इतक्या छान पद्धतीने साध्या भाषेत इतक्या म्हणजे कुठल्याही महिलेला किंवा कमी वयातल्या मुलीलाही समजेल अशा पद्धतीनं त्यांनी हार्मोन बद्दल माहिती सांगितली. आणि हार्मोनचा त्रास हा काही फक्त लेडीजला असतो असं काही नाही, जेंट्सला असतो, पण जास्त प्रमाणात लेडीजला असतो. मग तो थायरॉइड हार्मोन असो किंवा बाकीचे तुमचे प्रजननासाठी लागणारे दुसरे हार्मोन असो किंवा कुठलेही असू द्या, तर सगळ्या त्याचा इफेक्ट लेडीजला अगदी त्यांच्या बालवयात दिसतो की पिरियड सुरू होताना, नंतर लग्न झाल्यानंतर मुलं होताना, नंतर जेव्हा पिरियड जातात, मेनोपॉज पिरियड सुरू होतो तेव्हा. त्यांनी ती इतक्या छान पद्धतीने समजून सांगितलं. आणि त्यांनी जे थायरॉइड बद्दल पण सांगितलं सर, की मला स्वतःला अनुभव आहे की थायरॉइडचं हार्मोनचं इम्बॅलन्स असल्यामुळे जे थंडी वाजणं म्हणा किंवा हाडं दुखणं किंवा केस गळती गोष्टी लक्षात न राहणं, स्किन ड्राय होणं, म्हणजे त्यांनी अगदी खूप जे जे लक्षणं सांगितले मला स्वतःला त्याचा अनुभव आहे. आणि त्यांनी आजच्या प्राईम टाइम मधून खरंच खूप सुंदर माहिती दिली, खूपच छान. म्हणजे मी अगदी स्टार्ट टू एंड अगदी बसून ही माहिती ऐकली सर. आणि त्याच्याबद्दल ज्योत्स्ना मॅडम थँक्यू. खूपच छान प्राईम टाइम झाला आज. आणि आपल्या कम्युनिटीत आल्यानंतर कुठलेही हार्मोन असू द्या इम्बॅलन्स झालेले असतील तरी वर्कआउट, आपला सकस संतुलित आहार किंवा जे एक्स्ट्रा फ्यूल आपल्याला हार्मोन बॅलन्स साठी लागतं ते, आणि आपलं जे डाएट असतं याविषयी आपले कोच खरंच खूप छान मार्गदर्शन करतात आणि आपल्यात अमेझिंग बदल होतो कम्युनिटीत आल्यानंतर. तर प्रत्येक प्राईम टाइम तर ऐकलाच पाहिजे, पण आज खूप छान प्राईम टाइम झाला. आणि स्वतः मला पण अनुभव आहे की माझं सरांनी रिझल्ट शेअर केला, पाहू शकता, वैयक्तिक रिझल्ट आहे हा माझा, की हार्मोन वाढल्यानंतर म्हणजे थायरॉइड काढल्यानंतर माझे हार्मोन इम्बॅलन्स झाले तर माझं वजनही वाढलं होतं. पण कम्युनिटीत आल्यानंतर
वजन तर कमी झालं, पण जे प्राईम टाइम असतात किंवा आपल्या कोचेसचं जे गायडन्स असतं, माझे कोच आदरणीय भाग्यश्री मॅडम आणि राहुल सर यांनी जे मार्गदर्शन केलं त्यातनं मला खूप छान रिझल्ट आलेला आहे. नुसतं वजन नाही कमी झालं तर माझे हार्मोनही आता, मला पूर्वी कम्युनिटीत येण्याच्या आधी जरी थायरॉइड कॅन्सर होता आणि मला गोळी घेणं मस्ट आहे, तरी 200 पॉवरची गोळी चालू होती, तरी आता योग्य आहार, व्यायाम आणि डाएट याचं मार्गदर्शन योग्य